स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील सर्व शहरांच्या स्वच्छतेचं मूल्यांकन स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 द्वारे केलं जाणार आहे. या अभियानाअंतर्गत शहराच्या स्वच्छतेचं मूल्यांकन हे प्रत्यक्ष पाहणी करून आणि नागरिकांच्या अभिप्रायावर केलं जाणार असून यासाठी केंद्र शासनाची पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात 27 एप्रिलपासून सुरू होणार आहे, तर भारतामध्ये याची सुरुवात 25 एप्रिलपासून झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपायुक्त मधुकर बोडके इत्यादी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयुक्तांनी पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 या अभियानात दृश्यमान स्वच्छता, घनकचरा प्रक्रिया, कचरा वर्गीकरण आणि संकलन, स्वच्छतागृहांची उपलब्धता, सेप्टिक टँक साफसफाईचं यांत्रिकीकरण, स्वच्छता जनजागृती, संस्थात्मक बळकटीकरण आणि नागरिकांच्या तक्रार निवारण प्रणाली अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. उथळसर प्रभागातील कचराळी तलाव परिसरात सार्वजनिक शौचालयांची पाहणी करताना शौचालयावर चिटकवण्यात आलेली जुनी पत्रकं तात्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच शौचालयात नियमित पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्याच्या कडेला पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पाईपच्या मुखाशी जाळ्या बसवणं, तसंच दुकानदारांनी दुकानाबाहेर ओला आणि सुका अशा 2 कचरा कुंड्या ठेवाव्यात अशा सूचना करण्यात आल्यात. तसंच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाची पाहणी करण्यात आली. तलावाच्या कडेला तरंगत असलेला कचरा त्वरित काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आलेत. स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत शहराच्या स्वच्छतेचं मूल्यांकन एकूण 12,500 गुणांवर केलं जाणार असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, वाहतूक, प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांच्या अभिप्रायाला सर्वाधिक 10,500 गुण दिले जाणार आहेत. उर्वरित 2,000 गुण हे प्रमाणपत्र घटकांवर आधारित आहेत. विशेष म्हणजे नागरिकांच्या अभिप्रायाला या सर्वेक्षणात महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे शहरानं उत्तम कामगिरी करावी यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीही स्वच्छतेबाबत सजग राहून सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त राव यांनी केलं आहे.